the best teaching influencer. Praveen Please Devre. make some noise for Praveen Ravindra Devre. ज्या गावामध्ये 2G लाईन नेटवर्क नाही आज देखील, पण अशा छोट्याशा गावामधनं एज्युकेटर क्रिएटर होणं खूप मोठी गोष्ट होती. प्रवीणचा प्रवास मी तुम्हाला याच्या अगोदरही माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेला होता, पण आज अशी गोष्ट योगायोग घडला की आज मी प्रवीणचा इंटरव्ह्यू घ्यायला आलेलो आहे, कारण त्याचे 1 मिलियन फॉलोअर्स कंप्लीट झालेले होते. प्रवीणचा टाइम इतका बिझी होता की त्या शूटमधून त्याने टाइम काढून मला वेळ दिलेला आहे. त्याबद्दल प्रवीण तुझं खूप खूप धन्यवाद. वेलकम टू माय नवीन पॉडकास्ट चॅनल. बाई नवीन हे सांभाळून घेजो. चालेल चालेल, रॉ ठेवू आपण, काय विषय नाही. हा, तर काय सांगशील, कसं वाटतंय तुला आज तुझा इंटरव्ह्यू? आज स्वतः खुद्द तुझा मित्र घेतोय जो कॉलेजमध्ये डिप्लोमाच्या वेळेमध्ये आपण सोबत टाइम स्पेंड केला. कधी आयुष्यात विचार केला? मला वाटलं होतं एक दिवस तू माझा इंटरव्ह्यू घेशील. मलाही ते वाटलं होतं बरं का, कारण की ज्या पद्धतीने तू ड्रामा म्हणा, त्यानंतर ॲक्टिंग, त्यानंतर कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा, तू तिथं पुढं राहायचा, ज्याला आम्ही मागं राहायचो. आम्हाला असं वाटायचं की हा काहीतरी करेल सर. तुला सांगतो 10वीमध्ये आपण एक शाळेमध्ये पण हे केलं, तर त्यावेळेस पण तू माझ्या ड्रामामध्ये होता. येस. त्याच्यानंतरून डिप्लोमाच्या वेळेस कॉलेजमध्ये पण आपण होतो, त्यावेळेस तू माझ्या ड्रामामध्ये होता. आज दुःख मानू की आनंद मानू की आज तुझा 1 मिलियन फॉलोअर्स फॅमिली तयार झालेली होती, जी मी एज्युकेटर लोक असो, इन्फ्लुएन्सर लोक असो, यूट्यूबर असो, की ज्यांच्याला आपण खुश होतो की अरे त्याचेवाले 1 लाख झाले 1 मिलियन झाले, इतका आनंद आपण लोकांना बोलतो अरे त्याचं. पण जेव्हा माझा मित्र झाला ना, तर मला खरंच जेन्युइनली खूप आनंद झाला होता. पण मी याच्यात आनंद मानू की दुःख मानू मला ते कळत नाही की माझा मित्र एवढा पुढे चालला गेला, मी मागे राहून गेलो. काय म्हणतो, जेव्हा तू इतकं सक्सेसवरती चालला गेल्यानंतर तुझे मित्र जेव्हा मागं बघतो तेव्हा तुला काय वाटतं? आता हे बघ, मी असं काही विचार केला नव्हता की माझे 1 लाख पण झाले तर खूप माझ्यासाठी तो मोठा नंबर होता. फक्त या फील्डमध्ये एवढंच आहे की जसं तुम्ही काम करत जाता तसं तसे तुमचे फॉलोअर्स, ते नंबर्स ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत जातात. ओके, पण सायमल्टेनियसली मी ज्यांच्यासोबत राहिलो आहे कॉलेजमध्ये, मी ज्यांच्यासोबत कंपनीमध्ये सहवासात राहिलो आहे, आणि ज्यांच्यासोबत माझे कनेक्शन्स मागच्या 10 वर्षापासून बिल्ड झालेले आहेत, तर त्या लोकांविषयी पण मला असं आपुलकी वाटते की माझ्याबरोबर ते पण सायमल्टेनियसली पुढे गेले पाहिजे त्यांच्या क्षेत्रात का असे ना. मग आता जसं की माझे बाकीचे, आपला मित्र योगेश माळी, आता तो त्याच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये म्हणजे कंपनीत व्यवस्थित चांगल्या पगारावर आहे, चांगल्या पोझिशनला तो काम करतोय. सो मी त्याच्याविषयी हॅपी आहे, तो जे पण काही आता अचीव्ह करतोय. सो तसंच तू पण तुझ्या फील्डमध्ये जे करतोय आता हळूहळू का होईना तू या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे. लेट काय असेल आपण मी आलेलो होईल त्या आनंद त्या गोष्टीचा मला, आणि त्यासाठी मी जेवढी माझ्याकडून मदत होईल तेवढी मी करण्याचा प्रयत्न करतो. तू असो किंवा इतर कुठलाही क्रिएटर असो छोटा. सो हीच भावना असते की आपल्यासोबत आपले मित्र पण सोबत आले पाहिजे. माझं पण बघ कसा विषय होता की जोपर्यंत आपल्या आजूबाजूचा व्यक्ती काहीतरी अचिव्हमेंट करत नाही ना, जनरली तुझी माझीच नाही, जनरली सगळ्यांची हीच थिंकिंग की लोक, सर्वसामान्य माणूस पुढे का जात नाही. लोक आता शाळेमध्ये असो की कॉलेजमध्ये असो की गावामध्ये असो, गावातला एक व्यक्ती PSI झाला त्याच्यानंतर अर्धा गाव अभ्यासाला लागतं की नाही आपल्यामधला व्यक्ती झाला. आपण तसं मी इंस्टाग्राम, मी टिकटॉकच्या जमान्याचा माणूस आहे बाई. तो वाला माणूस नाही, मी वाला माणूस नाही, पण त्या टाइमपासून मी टिकटॉकवरती होतो, तेव्हापासूनचा होतो. पण मी जेव्हा सोशल मीडियावरती कन्सिस्टंट राहिलो नाही, विषय हा होता. कशी राहिलो नाही मी, म्हणजे गौरवच्या भाषेत सांगायला तर मी कशी राहिलो नाही. तर तो माझा ड्रॉबॅक होता आणि तोच माझा वीक पॉईंट होता, मेन बात म्हणजे. तर पण ठीक आहे, आता तू एका लाईनीवर आलेला आहे, सो आपण ती गोष्ट बाजूला ठेवू आणि आपण पॉडकास्टकडे वळूया. हा विषय आता तू घेतला होता फॉलोअर्सचा. तर मला एकंदरीत असं काय वाटतं ना, मागं पण आपलं फोनवरती बोलणं झालं होतं. खानदेशमध्ये एक खानदेश महोत्सव एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी साजरं खानदेश आयडल म्हणून केलं. येस येस येस. तर त्यावेळेस तुझे फॉलोअर्स होते आय थिंक काहीतरी 500K आसपास. आणि ज्या लोकांना खानदेश आयडल, त्या ॲक्च्युली त्या याचा ट्रॉफीचं नावच होतं खानदेश आयडल. तर खानदेशचा आयडल म्हणजे तू झाला. आज तू इतकं मोठं एज्युकेशनचं हे करतोय, नोकरीचं हे करतोय, ललित हे करतोय, टेकमध्ये कामं करतायत. तर ह्या लोकांना यांनी म्हणजे द्यायला पाहिजे होतं असं मला ते वाटतं. जेव्हा तू हे गोष्ट बघतो की आमचे इतके फॉलोअर्स आहेत, आमचं इतकं फॉलोअर्स आहेत, व्ह्यूज आहेत, आम्हाला त्या गोष्टी नाही भेटत आहेत, किंवा जे लोक जे 10-20K फॉलोअर्स आहेत आणि ते कसे गाण्यांवरती लिपसिंग करून डान्स करून, ज्यांचं काहीतरी एक समाजाला मार्ग नाही. ॲक्च्युली माझ्या मत आहे, बरं मी तुझं मत नाही सांगत, कोणाचं मत नाही, मी माझं मत सांगतो की त्याचा समाजाला किंवा काहीतरी फायदा नाही आहे.
तर अशा लोकांना तुम्ही क्रिएटर लोक त्या गोष्टीला कशा पद्धतीने बघतात? आता हे बघ, माझा याच्यावर काय पॉईंट आहे माहिती आहे का, माझा जो कॉन्टेंट आहे तो काही अहिराणी भाषेत नाही आहे, मराठीत येतो बरोबर. मग त्यांनी जो कार्यक्रम ठेवला असेल मला माहिती नाही, आता आपलं डिस्कशन झालं होतं तो कार्यक्रम, तर तो त्यांच्या म्हणजे जे खानदेशचे कलाकार आहेत त्यांनी त्यांच्या हिशोबाने तो डिझाईन केला असेल. ओके, सो त्यांची थिंकिंग ती असेल त्या कार्यक्रमामागे. आपल्याला त्या म्हणजे तेवढंच मी विचार करतोय, बाकी त्या पुढचं त्यांचं काय धोरण होतं ते काही माहीत नाही. त्यामुळे त्या कार्यक्रमाविषयी जास्त काही टिप्पणी करून मला नाही वाटत की ठीक आहे जे झालं गेलं ते हे. पण फक्त माझा एक त्यांचा एकच एम असेल की जे अहिराणी भाषेतले क्रिएटर जे अहिराणी भाषेमध्ये कॉन्टेंट बनवत आहेत त्यांच्यासाठी तो कार्यक्रम त्यांनी डिझाईन केला, तर दॅट्स ओके. फक्त मला एक गोष्ट वाटलं होतं की बा ठीक आहे, तू जे बोलतो ते ठीक आहे, पण आपला खानदेशी भावनिक दृष्ट्या विचार केला की आपण या दृष्टीने पण त्यांनी विचार केला पाहिजे की आपल्या खानदेशी क्रिएटर जे लोक वेगळ्या फील्डमध्ये पण काम करतायत त्या लोकांना पण केला पाहिजे, जेणेकरून त्या तुम्हाला बघून दुसरे आपल्या खानदेशमधीलच क्रिएटर जन्माला येतील. आता तूच नाही तर पुण्यामध्ये पण बरेचसे असे क्रिएटर लोक आहेत जे 40गावकडचे आहेत, पळगावचे आहेत, पाचोऱ्याचे आहेत, पण ते आता पुणेकर झालेले आहेत. तर ते लोकही आपलं नाव वगैरे कुठं सांगत नाही वगैरे काय नाही, ते तिकडचे पण आहेत, भरपूर सारे आहेत. दुसरा प्रश्न माझा असा आहे प्रवीण तुला, की जे आता तुम्हा लोकांना बघून जे आता 1 वर्षामध्ये, पहिले तर नाही पण 1 वर्षामध्ये जे इन्फ्लुएन्सर लोकांचं जी लाईफस्टाईल आहे, त्यांचं राहणं आहे, त्यांचं खाणं फिरणं, जे आता शॉप जरी म्हटलं तरी चालेल, ऍक्च्युअली इन्फ्लुएन्सर लोकांना खूप ट्रोल केलं जात असतं त्यांच्या शॉपमुळं. तर हे सगळं बघून आहे ना, काही क्रिएटर लोक म्हणा किंवा आता एक सडनली स्क्रोल करता करता येते की आज मी माझा जॉब सोडून दिला आणि मी माझा स्वतःतलं स्किल बघून इन्फ्लुएन्सिंग सोशल मीडियावरती आलेलो आहे, मी आता इन्फ्लुएन्सर होणार आहे. जे तुम्हा लोकांची लाईफस्टाईल वगैरे बघून किंवा इन्फ्लुएन्सर लोकांकडे बघून जे लोक इन्फ्लुएन्स होऊन कंटेंट क्रिएशनमध्ये येतात, त्या लोकांचं म्हणजे किती नवीन क्रिएटरांसाठी तू काय सांगशील की हे किती घातक पण आहे आणि किती चांगलं पण आहे? आता या फील्डमध्ये ना तुम्ही सगळेजण वाईट साईड बघताय, म्हणजे सक्सेसची बाजू बघताय. जे पण नवीन क्रिएटर्स आहेत सध्या आहेत किंवा जे नवीन होण्याचा प्रयत्न करताय, तर त्यांना सगळे वाईट बाजू तर दिसते, पण या फील्डची डार्क साईड पण आहे की याच्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने बघताय, लॉंग टर्मसाठी बघताय, पार्ट टाईमसाठी बघताय. आणि माझं तर असं मत आहे की आपला जॉब कधीच म्हणजे जॉब सोडून डायरेक्टली याच्यात पडणं हे कधीच नाही करायला पाहिजे. तुम्ही याला 6 महिने 1 वर्ष पार्ट टाईम म्हणून वेळ द्या. तुम्हाला जर याचा सक्सेस रेट चांगला वाटला तर अजून त्याला 6 महिने देऊन बघा, आणि त्यामधून जर तुमच्या सॅलरीच्या 10x पैसा येत असेल, ॲन्युअल सॅलरीच्या 10x पैसा तुमच्याकडे येत असेल वर्षातून, तर तुम्ही या गोष्टीचा फुल टाईम म्हणून विचार करू शकता. कारण 10x का म्हणतोय, 2 वर्षानंतर ही फील्डच बंद पडून गेली तर ॲटलिस्ट तुमच्याकडे ते 2 वर्षात 10x 20x पैसा तरी तुमच्याकडे असेल, म्हणजे तुम्ही परत जॉबकडे स्विच करू शकता. एक्झॅक्टली जसं टिकटॉक जेव्हा आलं तेव्हा टिकटॉकवर पण लोकांची अर्निंग चालू होती, पण ज्यावेळेस टिकटॉक बॅन झालं तर अक्षरशः आत्महत्येच्या केसेस समोर आल्या. येस. आणि लोकांनी जॉबकडे स्विच झाले. लोक त्यांनी कामधंद्यात सुरू म्हणजे 10,000 जे आधी 50,000 जॉब होते ते परत 10-20 हजारावरून सुरुवात करायला त्यांनी सुरुवात केली, पण ते जॉबकडे वळले. म्हणजे या गोष्टीवरून आपण हेच शिकू शकतो की याला आपण फुल टाईम म्हणून लगेच बघू नाही शकत. याच्यासाठी तुम्ही ट्रायल द्या. आणि जे पण वाईट साईड दाखवत आहेत क्रिएटर्स, मला हे कळत नाही की ते डार्क साईड विषयी का बोलत नाही. म्हणजे मी आजपर्यंत कुठल्याही कंटेंट क्रिएटरला असं स्ट्रगल स्टोरी ही चांगली सांगण्यात येते की असं झालं तसं झालं, पण मी आता ॲक्च्युली जी कंटेंट क्रिएशन करतोय मला खूप साऱ्या गोष्टींना चॅलेंज करावं लागतंय, म्हणजे अक्षरशः मानसिक स्थिती बिघडून जात असते खूप वेळा. मी तुला या गोष्टी तू जेव्हा स्टार्ट करत होता तेव्हा पण मी तुला या डार्क साईड सांगितल्या होत्या की याला फुल टाईम म्हणून तू कधी बघणार आहे, म्हणजे कधी बघू शकतो आणि तू किती याला वेळ दिला पाहिजे. पण जे क्रिएटर्स दाखवत आहेत की इतका पैसा कमवतोय आम्ही, आणि त्याच्यातून गाड्या घेणे, त्या गाड्याचा शो ऑफ करणे, त्यानंतर कुठलेही इक्विपमेंट्स म्हणा त्यांचा शो ऑफ करणे, हे तात्पुरतं बघतायत लोक आणि त्यांच्या मागं खरी स्टोरी काय माहीत नाही. आणि ते क्रिएटर्स कुठल्या माध्यमाने पैसा कमवत आहेत तेही माहीत नाही आहे. आणि आता जर ऑन कॅमेरा बोलायला गेलं तर असे बरेचसे क्रिएटर्स ते बेटिंगच्या माध्यमाने पैसे कमवून ते शो ऑफ करतायत, आणि बायोमध्ये लिंक आहे वगैरे, आणि त्यापैकी बऱ्याचशा लोकांचे आता चॅनल्स उडालेले आहेत. त्याबद्दल मी काही टिप्पणी करणार नाही. पण
जर ऑडियन्स त्यांना बघत असेल की बाबा बेटिंगवर पैसा कमवून आणि शो ऑफ करताय आणि त्या गोष्टी जर हे लहान मुलं बघत असतील म्हणजे 18, 19, 20 वर्षाचे आणि पोरं त्याला जर सक्सेस म्हणत असतील तर मग यांच्यासारखी खराब ऑडियन्स मी आतापर्यंत बघितलेली नाही आहे आणि यांच्यासारखे मूर्ख लोक पण म्हणजे या जगात नसतील असं मी म्हणेल. पहिली गोष्ट म्हणजे आपलं जे कोणतं कॉन्टेंट कन्झ्युम करतोय ना तो दर्जा सुधारला पाहिजे ऑडियन्सनी. आता जे इंस्टाग्रामवरती जे इन्फ्लुएन्सिंग मार्केट तयार झालेलं आहे ना, ते ॲक्च्युली एक जॉब प्रकार झालेला आहे. हा. जॉब मी सकाळपासून 10 वाजता तुझ्या घरात आलेलो आहे, तू 10 वाजेपासून ते आतापर्यंत 4 व्हिडिओ बनवले आहेत, कारण की हा तुझा जॉब Yes, पासून झाला it's की my- तुला. मी बिझनेस सारखं त्याला रिस्पेक्ट करतोय ना. हा तर मग कॉन्टेंट क्रिएशन लोकांनी फक्त हाऊस म्हणून आता करण्यात फायदाच नाही. मला तरी नाही, असं वाटतं नाही, की house- मला असं वाटतं, समजून घे, जसं तुमच्या मतानं मला ऍक्टिंग जमते तर मी येऊन काहीतरी बोलायला आणि मी तो टाइमपास करण्यासाठी मला ते सगळं जॉब वगैरे सोडून ते करायला तुमच्याकडे जर तुमच्या गफलत नाही झाली पाहिजे. तुमच्याकडे जर वडिलांनी कमवलेली संपत्ती असेल किंवा तुम्हाला 2-3 लाख रुपये महिन्याचा जॉब असेल तुमच्याकडे आणि त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही बिंदास कॉन्टेंट क्रिएशन करा. तुमची हॉबी तुमचं प्रोफेशन तुम्ही फॉलो करा. त्याबद्दल म्हणजे- आपल्याला काहीच दुमत नाही. म्हणजे आपल्या आयरनमध्ये आहे की चटणं तर महिनाभर मला लावणार नाही. असं पाहिजे. हा. तर तुम्ही बिंदास करू शकतोस. ते आणि बरोबर पण आहे. ज्याच्याकडे काहीच नाही 10,000चा जॉब आहे त्यांनी या गोष्टीचा विचार खूप काळजीपूर्वक केला पाहिजे असं माझं मत आहे. ट्रायल बेसिसवर घ्या तुम्ही गोष्टी. माझं पण म्हणजे मी तर आता एवढा काही मोठा इन्फ्लुएन्सर नाही आहे, पण मी खूप गोष्टी तुझ्याकडनंच गोष्टी आणि भरपूरदा पण मी विचार करून करत असतो की जॉब सोडायचा नाही. पहिली बात म्हणजे हातात आपले कंपनीमध्ये काम करणारा किंवा जनरली काम करणारा Stable आपल्या income वडिलांचं पण एक म्हणणं होतं, जोपर्यंत तुझ्या हाताला दुसरं काम नाहीये तोपर्यंत तू पहिलं काम सोडू नको. त्याने घर घालून धंदा करणार नाही. सिम्पल. नाही तर आपल्या हे लकडी क्यू पडी आहे झाड में, हा. तो वाला किस्सा होऊन जाईल. तर त्या गोष्टीकडे पहिले पाहिजे. तू जेव्हा जॉब करत होतास, तू कुठल्या कंपनीमध्ये जॉब करत होतास? मला आता एक्सपिरियन्स बघायला गेला तर मी 10 वर्ष कंपनीत काम केलं आहे. म्हणजे सकाळी जरी तू दुकान काही झालं, म्हणजे सकाळी उद्या माझ्याकडे- जरी तुझ्या या दुकानाचं काही झालं हा. तर तुझा रेझ्यूम अपडेटेड असतोच. ऑडियन्सला मी सांगून देतो मी भलेही फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशन करतो पण माझ्याकडे 10 वर्षाचा कॉर्पोरेट इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स आहे. मी क्वालिटीमध्ये काम केलेलं आहे. क्वालिटीचा 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. प्रोडक्शनमध्ये माझी कॉर्पोरेट लाईफची सुरुवात झाली ती प्रोडक्शनमध्ये. माझे जे मित्र आहेत कॉलेजचे त्यांच्यासोबत आम्ही ड्युरा ऑटोमोटिव्हमध्ये कामाला लागलो होतो. पण त्याच्या आधी आम्ही संभाजीनगरला कुठली वर्ड ऑफ व्हिडिओकॉन म्हणून कंपनी, आय थिंक तू पण काम केलं असेल की नाही, नाही. व्हिडिओ मी त्या हा. स्कॅपमध्ये हा. नव्हतो बसलो. व्हिडिओकॉन मध्ये आम्ही काम केलं होतं. मी होतो, आपला दिनेश होता, योगेश नव्हता, आय थिंक योगेश ड्युरामध्ये. त्यावेळेस तुमचं पुण्याला सोर्स नव्हतं ना, मला माझ्या वडिलीकडे होते म्हणून मला यावं लागलं होतं. पुण्याला सोर्स नव्हता त्यामुळे आम्ही संभाजीनगरला मी स्वप्नील देशले वगैरे का कॉलेज थ्रू गेलेले होते तुम्ही? नाही कॉलेज थ्रू आमचा नंबर लागला नव्हता. आम्ही आयडी बरोबर. हे हा, थांबा 1 मिनिट, मी कन्सेप्ट क्लिअर करून देतो. आज जो एज्युकेटेड प्रवीण आपल्याला दिसतो तो वायडी पडलेला होता ऍक्च्युली त्याच्या कॉलेजमध्ये, आणि त्याचे वायडी असे होते की मी वायडीच्या याच्यामध्ये त्याच्या आजूबाजूला लागत नाही, त्याचे दोल होते तर माझा अख्खा सेमिस्टर इयर वायडी होतं. हा तर ठीक आहे, तो वायडीचा वेगळा बोलू आपण त्याच्यावर. त्याच्यानंतर संभाजीनगरला 3 महिने काम केलं असेल आम्ही आय थिंक. त्यानंतर खूप तिथे वर्स्ट एक्सपिरियन्स होता पण खूप काही शिकायला मिळालं. पगार खूपच कमी होता, 5-6 हजार 6,000 रुपये पगार नाही, असेल. ते MIDCचं ब्रीथ वाक्य आहे, पगार कमी राहील पण शिकायला पण मिळालं ना, म्हणजे त्यांनी खूप मिळतं भरपूर. ऍक्च्युली कंपनीमध्ये ना माणूस जगायचं कसं ते रिअलाइज करून देतं ते आपल्याला की तू आयुष्याकडे काय म्हणून बघायला पाहिजे. तू काय आयुष्यात तुझी फॅमिली कशामध्ये जगते हे डायरेक्ट व्हिजन दाखवतं माणसाला. त्यानंतर मग पुण्यात येऊन ड्युरा ऑटोमोटिव्हमध्ये 1 वर्ष केलं. ड्युरा ऑटोमोटिव्ह तिथं काही कन्फर्म झालं नाही. त्यानंतर मग आम्ही दुसरी कंपनी शोध रिझ्यूम घ्यायचा, MIDC फिरायची. ते आपले रिझ्यूम ते सिक्युरिटी कसे वापरायचे तुला चांगलंच माहिती आहे. असं असतं सर, आम्ही आमचा रिझ्यूम घ्या, ते लगे म्हणते हा लाव, डबा ठेवला, बस जाऊ देखेंगे बताएंगे. त्यानंतर मग बॉशमध्ये काम केलं 2-3 महिने. त्यानंतर अजून दुसऱ्या कंपनीत इंटरव्ह्यू दिला, ड्रॅक्सेलमेअर म्हणून, ते काम केलं. त्यानंतर मग इथे सिग्मा इलेक्ट्रॉनिक्स म्हणून कंपनी, तिथे मी इंटरव्ह्यू दिला होता. तिथे माझं काम झालं होतं. तिथे ट्रेनिंग म्हणून काम केलं 2 वर्ष. त्यानंतर तिथे त्यांनी कन्फर्म केलं. तिथे मी 4-4.5 वर्ष काढले सिग्मामध्ये. सिग्मानंतर मी अजून एक कंपनी चेंज केली नंतर. त्यानंतर मी लास्ट कंपनी ती माझी टाटा इलेक्ट्रॉनिक्स म्हणून, जी की बँगलोरला आहे, होसूरला.
अच्छा, तिथं होता. तिथं होतो मी. जॉबला तिकडं होता मी की जॉबला इथून गेलो होतो इंटरव्ह्यू द्यायला, पण तिथे गेलो होतो. इंटरव्ह्यू काही माहीत नसताना मी इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो की काम होईल की नाही होईल. पण गेलो होतो की पैसा पॅकेज चांगलं मिळणार म्हणून गेलो होतो. आणि तिथे काम झालं, तिथे केलं काम 3-4 महिने, त्यापेक्षा जास्तच असेल. पण तिथे मी शेवटी कॉन्टेंट क्रिएशन सुरू केलं, कारण की तिथे मला रिअलाईज झालं की कुठं बघितलं होतं फर्स्ट टाइम, म्हणजे तुझ्या डोक्यामध्ये कुठून थॉट आलं की कॉन्टेंट क्रिएशन केलं पाहिजे यार? हे बघ, मी ॲक्च्युली 2020मध्ये हे करून चुकलोय. लॉकडाऊन लागला होता तेव्हा मी घरी, माझा यूट्यूब चॅनल होता, आय थिंक तू पण बघितलं असेल की माहीत नाही. यूट्यूब चॅनल होता, टेकचा यूट्यूब चॅनल बघितला होता मी, आणि त्यावर मी कन्सिस्टंटली 2 महिने व्हिडिओ टाकले होते. त्यावर मला काही रिझल्ट मिळाला नव्हता. पण ती गोष्ट कुठेतरी माझ्या ती आग म्हणजे पहिले निश निवडताना तू टेकचा त्याच्यात ती आवड होती ना. आता तू माहिती आहे, डिप्लोमाला मी कोणाचाही मोबाईल नवीन दिसला का तो घ्यायचा आणि त्याच्यात एक बघायचं. किस्सा मी प्रवीणचा सांगतो तुम्हाला. म्हणजे आता हे असं होऊन जाईल की आपण जसं बघतो सोशल मीडियावरती, मी अगरबत्तीच्या खाली बसून अभ्यास केलेला होता वगैरे, जे लोक म्हणतात ना, आता तुम्हाला तसं वाटेल कारण की त्याचे फॉलोअर्स आणि आज जे त्याचा स्टेटस आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला वाटेल. पण प्रवीणकडं पहिला मोबाईल आहे ना डिप्लोमाच्या पण नंतर आलेला आहे. म्हणजे त्याचं ग्रॅज्युएशन संपल्यानंतरून प्रवीणकडं फर्स्ट टाइम अँड्रॉइड मोबाईल आला, आय थिंक बहुतेक त्याच्याकडे. डिप्लोमा संपल्यानंतर. हा, डिप्लोमा संपल्यानंतर ग्रॅज्युएशन केलेलं नाही आपण. सगळ्यांकडे मोबाईल. तेव्हा तर अँड्रॉइड चालू आलेला होता. तेव्हा जस्ट व्हर्जन होते 2Gची रॅम वगैरे, त्यांना काय होतं तेवढंच होतं फक्त. पण तरी सुद्धा प्रवीणकडं टेक्नॉलॉजीचं जर सांगितलं तर नॉलेज भरपूर होतं. पण प्रवीणकडं मोबाईल सुद्धा नव्हता त्यावेळेचा. त्याचे मोबाईल घ्यायचे आणि ते एक्सप्लोअर करत बसायचे. पण त्याला नॉलेज भरपूर होतं आणि आज त्याचं नॉलेज आपल्याला पूर्ण महाराष्ट्र बघतोय, त्याचा काही विषय नाही. पण एकंदरीत जे त्या टाइमला ते सुरुवात केलं तू, तर तू कुठल्या डिपार्टमेंटला होता कामाला? म्हणजे कंपनी जर तू म्हणतो, तो कुठल्या डिपार्टमेंटमध्ये कंपनी? मी प्रोडक्शनला स्टार्ट केलं सुरुवातीला. मी क्वालिटीवाला माणूस आहे. मी प्रोडक्शनला स्टार्ट केलं. तर प्रोडक्शनमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड या शिफ्टमध्ये काम करावं लागतं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना फर्स्ट, सेकंड, थर्ड हा कन्सेप्ट माहिती असेल, पण ज्यांना माहीत नाही मी सांगून देतो. तुमच्या लाईफचा वर्स्ट पार्ट असू शकतो हा, जर तुम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड. नाईट शिफ्ट विषयी ते 2 शब्द झाले पाहिजे. फर्स्ट शिफ्ट स्टार्ट होते तुमची सकाळी 6ला डायरेक्टली पंच असतो कंपनीत. म्हणजे तुम्हाला 4:30ला उठावं लागतं. ओके, तर ही झाली तुमची फर्स्ट शिफ्ट. पंच करून 6ला पंच झालाच पाहिजे. आणि हो, पंच नाही झाला तर तुमचं एक तर टाकू शकत नाही तुम्ही. ट्रेनिंग म्हणून तर तुम्ही विसरूनच जायचं. त्यानंतर तुमची फर्स्ट असायची सकाळी 6 ते 3:30ला तुम्ही गेटच्या बाहेर असायचे डायरेक्टली. त्यानंतर सेकंड शिफ्ट असायची 3:30 नंतर रात्री 11:15पर्यंत, 11पर्यंत, 11:30पर्यंत. त्यानंतर थर्ड शिफ्ट असायची 11:30 नंतरची सकाळी 7 वाजेपर्यंत. म्हणजे जो 6 वाजेचे पंच यायला सकाळी फर्स्ट शिफ्टला यायचा, नाईट शिफ्टचा बाहेर निघायचा. सो अशाच 3 शिफ्ट असायच्या. आणि आय थिंक मी योगेश ड्युरामध्ये होतो तेव्हा मी कंटिन्युअसली 16 तास काम केलेलं आहे. म्हणजे जर एखादी मुलगा नाही आला तर आम्हाला विचारायचा लाईन लीडर की बाबा तू आलेला नाही आहे, तू थांबशील का म्हणजे फक्त हे विचारायचं राहायचं. थांबावंच लागेल. पण आमच्याही मनात ती लालच राहायची ना की बाबा रेग्युलरला 400 रुपये रोज आहे, तर आपल्याला 800 रुपये डबलचे पैसे मिळायचे. सो फक्त त्या 800 रुपये मिळण्यासाठी आम्ही सकाळी पासून तर रात्री 11:30-11:30पर्यंत काम करायचं. 16 तास काम करून परत सकाळी फर्स्ट शिफ्टला जायला लागत. ही अशी लाईफ आहे फर्स्ट, सेकंड, थर्डची. पण फर्स्ट आणि सेकंडचं माहित नाही, पण नाईट शिफ्टला जेव्हा फर्स्ट शिफ्टवाल्याची वाट कशी बघितली जात असतील. माझा असा एकही दिवस गेलेला नाही नाईट शिफ्टचा की मी ज्या दिवशी, म्हणजे मुलं सांगतात इतर कंपनीमध्ये सांगायचे की आम्हाला झोपायला मिळतं. आमचा एकही दिवस, एकही नाईट शिफ्ट अशी गेली नाही की ज्यामध्ये आम्हाला झोपायला मिळालं. कंटिन्यू टार्गेट मारून सकाळी 6 वाजेपर्यंत टार्गेट राहायचं. मी तर नाईट शिफ्ट यासाठीच घेतलेली होती सुरुवातीला की पोरबालाची नाईट शिफ्ट सोने को मिळत आहे. नाईट शिफ्ट कसं पुरा नाईट एकदम खडीचोड जागा राहावं लागतं. तो फक्त एक गोड गैरसमज आहे. प्रत्येक कंपनीनुसार ते डिफरंट व्हॅरी असू शकते. नाही, माझ्यासोबत अजूनपर्यंत, मी तर अजून पण करतोय, तर माझ्यासोबत अजूनही झोपायला भेटत नसतं. येस. सो प्रोडक्शन मध्ये स्टार्ट केला आणि नंतरचे पण कंपनीला आपण आहे ना, जे लोक बोलतात ना की 9 to 5 गुलाम आहेत, मजदूर आहेत वगैरे, पण मी सांगतो की खरा माणूस डेव्हलप आहे ना कंपनीमध्येच होतो. आता मला 8 ते 9, 9.5, 10 वर्ष म्हणून घेतो त्याचा एक्सपिरियन्स आहे. तर त्यामधून खूप डिसिप्लिन मिळालेलं लाईफमध्ये की तुम्ही वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे, तुम्ही साफसफाई कशी केली पाहिजे. जे आपण कंपनीत आम्हाला साफसफाई करायला लावायची 5 years, त्याचा वापर मी माझ्या आयुष्यात घरात झालेला आहे. मी ते म्हणजे आता लाईफचा पार्ट झालेला आहे तो 5 years. कुठेही गोष्ट दिसली तर ती नाही सण होत. 10 वर्षाचा लागलेली ती सवय ती काय जाणार नाही, त्याचा फायदा होतो. माझं एक म्हणणं आहे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला त्याचा खूप जास्त फायदा होतो. खूप जास्त म्हणजे
ज्यावेळेस आपण आपल्या घरच्यांच्या पैशांवरती जगत असतो ना, त्यावेळेस पैसा आपण कसाही उडवत असतो, उठवतो आपण. कसाही. येस येस येस. तर आपण 300चं टी शर्ट 400 मध्ये घेऊन येतो, पण Literally- ज्यावेळेस स्वतःच्या पैशांवरती येतो ना, गावाकडं ज्याची 100 एकर जमीन आहे तो पोरगा पण इथे एकदम काटकसरमध्ये राहतो पुण्यामध्ये, मी बघितलंय. येस. मला किती 8,200 पगार होता ड्युराला, मी योगेश असायचो तेव्हा. आमचं 1,000 रुपये रेंट असायचा प्रत्येकाला, इंडिव्हिज्युअल 5,000 रुपये रेंट. आम्ही पहिला फ्लॅट रूम मध्ये एका रूम मध्ये किती लोक राहत होते? आम्ही 6 लोक होतो आणि 5,500 काहीतरी भाडं होतं आम्हाला तेव्हा 2016ला. पण मजा यायची त्या 17ला टाइमला. 17ला. हा, खूप मजा यायची, पण काहीच उरायचं नाही हाती. म्हणजे 8,200 जर आले ना, तर त्यातून 5,000 तर घरी जायचे, 1,000 रुपये इथं जायचे भाड्याला, त्यानंतर बाकीचा किराणाला द्यायचे, आणि बाकीचे मित्र म्हणतो मी त्या 1 वर्षाच्या काळात जे ड्युरामध्ये होतो 500 रुपये सुद्धा खर्च केले नसतील मी माझ्यावर. म्हणजे खायला नाहीच होत म्हणा, बाई, हे- नाहीच होत. तो नाही काय होत, होतं, पैसेच नाही उरत. काय होतो, पहिल्या हप्त्याला पगार येतो, दुसरा हप्ता देण्यात जातो, तिसरा हप्ता मॅनेजमेंट करण्यात जातो, आणि चौथा हप्ता हा असं असतो की हे जे मॅनेजमेंट केलेलं ना आपण ठीक बस आहे, हेच पण महिनाभर हा आहे चौथा आता. हप्ता आपल्याला काढायचा आहे बा, त्यासाठी ते पैसे उरत असतात ते. बस फक्त याच्यामध्ये कोणाचा बर्थडे नाही आला पाहिजे, नाही तर मग पूर्ण मॅनेजमेंट लिटरली तुला सांगतो, गडबड. बर्थडेचे पण कॉन्ट्री दुसरे मित्र देऊन टाकायचे की हा ठीक आहे बाबा तुम्हाला पुढच्या महिन्यात देईन. बर्थडेची कॉन्ट्री 50 रुपये देणं पण खूप कठीण होतं. बाहेर 10 रुपयाचा 5 रुपयाचा वडापाव खाणं खूप कठीण होतं. म्हणजे त्याचं मॅनेजमेंट करावं लागायचं की 5 रुपये आज खर्च केले तर उद्या काय करायचं. ऍक्च्युली ती लाईफ आहे ना, आपला टाइमचा वर्स्ट टाइम असतो, जे कॉर्पोरेट लाईफ असते, पण तो टाइम आपला डेव्हलपमेंटचा सर्वात गोल्डन टाइम असतो. येस येस. आणि तेव्हा तुटायला नाही पाहिजे माणसाने, तेव्हा हारून नाही मला. आता पोरं काय करतात, जाऊ दे रे 10-12 हजारात कोण कंपनीत काम जाईल, त्यापेक्षा आपलं वावर बरं आहे, आपलं गाव बरं आहे. आता ज्याच्याकडे आहे वावर तो जाऊ त्याला बरं आहे. शकतो, तो डिसिजन घेऊ शकतो, त्याची फॅमिली त्याला बॅकअप करू शकते. पण ज्याच्याकडे काहीच नाहीये त्याला गपचूप काम करायचंय. आणि अशा वेळेस गरिबाचे पोरं पण काय करतात, दुसऱ्याचं ऐकून घेतात आणि अर्ध्या म्हणजे 6-6 महिने सोडून देतात, कंपनी काम करून निघून जातात, आणि घरी टाइमपास म्हणजे काय कामही मिळत नाही. एक पुढे जाऊन चांगला मुद्दा निघालेला आहे. मला तुझ्या याच्यावरती एक तुझा काय विचार आहे बघ, की जे आता इकडे पोरं आलेले आहेत, जे आता पुण्याची लाईफ एक्सप्लोर करतात, ते लोक गावाकडच्या पोरांना रियालिटी का सांगत नाहीत, की खरंच तिकडे जीवन असं आहे, की त्यांना बघून जे पोरं इकडे येऊन ट्रॅपमध्ये पण फसले आहेत बाकीचे, की ॲक्च्युअल रियालिटी काय असते ते सांगितलं पाहिजे की नाही सांगितलं पाहिजे? बघ, आता सांगितलं पाहिजे ते तर ऑब्विसली सगळ्यांनी सांगितलं पाहिजे, पण यामध्ये बरेच जण सांगतात, पण सांगून पण आता पोरं येतात म्हणजे कारण की ऑप्शन नाही आहे गावाकडे. गावाच्या पोरांना नाही आहे का. जर गावात जर तू काम करत किती मिळेल तुला? 250 रुपये मिळतील दिवसभर उन्हात काम. 250 पण नाही भेटत अजून, ठीक आहे, 175 200 पर्यंत रोज चालू आहे. आता ठीक आहे, आता वाढला असेल की कापूस याचा तो रेट वाढला असेल, 250 पकडू आपण, ठीक आहे. 250 मध्ये दिवसभर काम करायचंय उन्हातानं, हेल्थ बिल्थ काही गेलं सगळं खड्ड्यात गेलं. त्यानंतर घरी येऊन पूर्ण ते पण 250 रुपये रोज, आज आहे तो उद्याचा भरोसा तो नाही. पूर्ण माणूस संपलेला असतो दिवसभर तो पोरगा. त्यानंतर त्याला पुढचं काहीच नाही ना फ्युचर. काहीच नाही, काहीच नाही, Right. काहीच नाही, काहीच नाही. ठीक आहे, तू महिनाभर 2 महिने कामाला जाशील, 4 महिने ठीक आहे, तू स्वतःच्या शेतात पण काम करशील, पण मग ते कुठपर्यंत चालेल? आणि जेव्हा लग्नाचा विषय येतो मग ते कंपनीत पाठवून देतात मुलांना. 6 महिन्यावाला माझं हेच म्हणणं आहे, माझं काय म्हणणं आहे, जर तुम्हाला पाठवायचं तर तुम्ही आधीपासूनच त्या मुलांनी तिथं घासलेले पाहिजे कंपनीत. बरोबर आहे. 3-4 वर्षानंतर बघ, तुला जर नाही वाटत की नाही होऊ शकत फ्युचर, 3-4 वर्षानंतर घेऊन घे डिसिजन. नाही, जे पोरं उगून आलेले होते पण ते 3-4 महिने काढले, 3-4 वर्ष ज्यांनी इथे काढलेत ना, ते आता स्टेबल आहेत बाई, स्वतःचे घर दार म्हणजे त्यांना फ्लॅट घेऊन मोकळे झालेले आहेत. स्टेबल म्हणजे त्यांनी बघितलं ना, फ्युचर गोल ठरवले त्यांनी. नुसतं विदाऊट गोल होऊन काही चालणार नाही. आपण पोरं फक्त गावात म्हणून देतात की नाही रे काय होणार नाही तिथं सिटीमध्ये. पहिले करा तर यार खरी. तुम्ही 3-4 वर्ष तर देऊन बघा. पहिलेच म्हणून देतात आणि दुसऱ्या पोरांना पण तुम्ही डिमोटिवेट करून टाकतात. इकडे ज्या पोरांनी 8-8 वर्ष घासून जे सुपरवायझर मॅनेजर झालेले असतात, गावातील पोरांनी त्यांचं बघून येतात की बाबा त्यांची लाईफस्टाईल चांगली आहे, आणि त्यांना असं वाटतं की इथं आल्यानंतर आपण पण मॅनेजर सुपरवायझर म्हणून लगेच नाही होऊन लगेच तो कंपनीत टिकून राहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं लगेच काहीच झालेलं वास नाही भाऊ. आहे. लगेच तर काही भेटणार नाही, ते भेटलं तरी टिकत नाही ते. पण आता तर गावातला विषय निघालेलाच आहे. जेव्हा तू कॉन्टेंट क्रिएशन चालू केला होता, तर गावातले म्हण, तुझी फॅमिलीवाले म्हण किंवा तुझी मित्रमंडळी म्हण, तुझ्याकडे कसं बघत होते, म्हणजे काय पद्धतीने बघत होते? आणि आज जेव्हा तू ही सक्सेस मिळवलेलं आहे, इतका मोठा सत्कार तुझा खूप म्हणजे केंद्राच्या मंत्रींकडनं तुझा सत्कार झाला, भारत गव्हर्नमेंटच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मंत्रींकडनं तुझा सत्कार झाला, राज्यामध्ये तुझा सत्कार झाला, तेव्हा आज ती पोझिशन बघून आज तुला काय वाटतं? त्या लोकांचा पर्स्पेक्टिव्ह चेंज झालाय का तुझ्याकडे बघण्याचा किंवा काय? गावात तर मला काही वाटत नाही पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला असेल. तो होणार नाही. हा, म्हणजे तो त्यांचा पर्सनल स्टँड आहे.
मुलांचा थोडासा पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला. बरेच मुलं गावातले मेसेज करतात. ओके, सो ज्यांना रिस्पेक्ट आहे, ज्यांना त्या गोष्टीचं ज्ञान आहे, ज्यांना वाटतं की दिस इज द अचिव्हमेंट, त्यांना वाटतं की खरंच काहीतरी काम आहे केलेलं, सो त्यांना रिस्पेक्ट आहे त्या कामाचा. आणि बाकी आता गव्हर्नमेंटने जे इम्प्लिमेंट केलेले आहेत आता, की कॉन्टेंट क्रिएटर्स लॅब शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये येणार, सो त्यानंतर बराच इम्पॅक्ट आता गावांमध्ये पडणार आहे. गावातील लोकांना कळेल तुला की वाटतं का गावातले जे पॅरेंट्स आहेत हे कॉन्टेंट क्रिएशनला करतील आत्ता support? जेव्हा शाळेत ते इम्प्लिमेंट केलं जाईल, तेव्हा त्या गावातील लोकांच्या डोक्यात प्रकाश पडेल आणि तेव्हा त्यांना महत्व कळेल की आपण मग जर शाळेमध्ये इम्प्लिमेंट जरी केलं हम्म. तर शिक्षक तेवढे अपडेट नाही ना आपल्यावाले. हां, तो चॅलेंजिंग पार्ट तिथेच असणार आहे की जेव्हा या गोष्टी इम्प्लिमेंट होतील तेव्हा काय परिस्थिती असेल, तेव्हा शाळांमध्ये काय परिस्थिती असेल. तिथे खरी बघायची मजा असेल की त्या लेवलचे शिक्षक, त्या लेवलची ट्रेनिंग त्यांना प्रोव्हाइड केली जाईल का. तो खूप आता लॉंगचा पार्ट आहे, म्हणजे अजून 6-7 महिने आहेत त्याला. वर्क करेल का, तुला वाटतं का वर्क करेल म्हणून? कॉन्टेंट क्रिएशन वर्क करेल. जेन्झी मुलांना त्याच्यात आवड आहे, सो शाळेमध्ये ते वर्क करेल. पण शाळामध्ये त्यासाठी शिक्षकांची पण तयारी पाहिजे, कारण की ते अपडेट करण्या अगोदर शिक्षकांना कॉन्टेंट क्रिएटर व्हावं लागेल. आणि आज बरेच झालेले पण आहे मला महाराष्ट्रामध्ये. तरी असं वाटेल की गव्हर्नमेंट या गोष्टीमध्ये कॉन्टेंट क्रिएटर्स जे सक्सेसफुल आहेत त्यांना इन्व्हॉल्व करू शकते. सो कॉन्टेंट क्रिएटर्सचा असा म्हणजे पण फायदा होऊ शकतो. गव्हर्नमेंट जॉब भेटू शकतो. येस, गव्हर्नमेंट जॉब म्हणजे पार्ट टाइम पण मिळू शकतो, त्याचे तुम्हाला हवरली बेसिसवर पैसे पण मिळू शकतात. आता जर विचार करा, जर शाळेमध्ये कॉन्टेंट क्रिएटर्स लॅब्स होणार आहेत, सो त्यामध्ये शिकवायला कोण जातील? ऑब्व्हियसली जे कॉन्टेंट क्रिएटर्स ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहेत, ऑलरेडी जे सक्सेसफुल आहेत, ज्यांना चांगलं नॉलेज आहे, जे चांगल्या निशमध्ये काम करता आहे, सो त्या लोकांना तिथे मिळेल, त्यांना काम मिळेल. लिपसिंग वाल्यांना पण भेटेल का? लिपसिंग वाल्यांचं मी नाही सांगू शकत, तो कॉन्ट्रोवर्शियल पार्ट आहे. आणि लिपसिंग मला नाही वाटत की शाळेमध्ये शिकवली जाईल. लिपसिंग जोक ऑफ द पार्ट, मी आता काय Yes, तसं yes. बोललं नाही, मी कोणालाही कमी लेखत नाहीये. येस येस काय नाही, मजाकची गोष्ट आहे की ते पण कॉन्टेंट क्रिएटर आहेत. येस येस कॅमेरा समोर उभं उभं राहणं राहणं जोक नाहीये. कारण की जो व्यक्तीने व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यावरती 10 लोक हसत असतात, 100 लोक हसत असतात, आणि त्या मनस्थितीमधनं पण उद्या उठून पुन्हा व्हिडिओ बनवणं, दॅट इज द Lip-sync- नॉट जोक. लिपसिंगच्या कॉन्टेंट बद्दल रिस्पेक्ट आहे, फक्त त्यातून जर बेटिंगचं प्रमोशन होत असेल तर नो रिस्पेक्ट ॲट ऑल. नाही चलेगा. नाही चलेगा. आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला त्याचे कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागतील, त्याचा परिणाम फेस करावा लागेल, जे ऑलरेडी खूप मोठे मोठे क्रिएटर्स फेस करताय. आता तुम्हाला समजलं असेल की ओके, हां माझा पहिलाच व्हिडिओ भाई, त्या व्हिडिओमध्ये कॉन्ट्रोवर्सी नाही पाहिजे हां. मला. तो चाललेलं पण बंद पडून जाईल. नाही आपण बरं, आता हे तर झालं गावातलं कंटेंट क्रिएटर लोकांचं. पण आता एक सिरियस गोष्ट मी तुला विचारतो. तुझं टेक्नॉलॉजीवरचे पण किती टेक क्रिएटर तुझे मित्र आहेत, भरपूर सारे मित्र आहेत. Yes, ललित शिंदे माझा, त्यानंतर ललित तर नंदू खूप पाटील. खतरनाक काम करतो. नंदू पाटीलची व्हिडिओ आम्ही बघत असतो, पण गिव्हवेचा अजून एकही दिलेलं नाही. बरं, मला आता नंदू giveaway पाटीलला कसं आहे सांग. माहिती का? नंदू पाटीलला सांग, मला एकही गिव्हवे भेटलेला नाही. गिव्हअवे मित्रांमध्ये वाटून दिला ना, तर मग ते एक डाऊट तयार होऊन जातो. नाही. अरे पण बघ, आता मागं झालेले आहेत का, कितीतरी दुकानवाल्यांनी काढलेत की आम्ही कार देऊ, आम्ही हे देऊ. त्यांचे मित्रमंडळीला भेटलेले आहेत. नाही, मग आमचा नाही, काय नाही. फायदा आहे तुमच्याकडनं? तो विषय पूर्ण कॉन्ट्रोवर्सी येतो. जेव्हा महाराष्ट्र मागताय तुम्हारा दोस्त लोक क्या आहे, तुमच्या मित्रांचा काय फायदा आहे त्याच्यामध्ये सांग. मित्रांना फक्त आम्ही ऍडवाइस देऊ शकतो की कॉन्टेंट क्रिएशन असं करा. डेली फक्त टाक गवऱ्या. प्रवीणचं इतका मोठा कॉन्टेंट क्रिएटर मला सपोर्ट करत असतो ना, म्हणून मी रोज व्हिडिओ टाकतोय. मी 16 घंटे नाईट करून जरी आलो असलो ना तरी व्हिडिओ टाकतो, कारण की प्रवीणचा मला डेली मेसेज असतो, किंवा कॉल जरी नसला तरी मेसेज असतो, आज व्हिडिओ नाही आला, काय इश्यू आहे. म्हणून थँक्यू त्या गोष्टीबद्दल. नाही, आपल्याला वाटतं ना की आपला मित्र राहू दे. जायला पाहिजे. पण पॉईंटवरती येतो की ज्या पद्धतीने AI वाढलंय, ज्या पद्धतीने AI डेव्हलप झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि जगामध्ये, तर या आता जे सुपरवायझर, मॅनेजर पोस्टिंगला जे कॉर्पोरेटमध्ये लोक आहेत, ते आहेत 90 ते 96ची लोक आहेत, जे मेन लीड करत आहेत कॉर्पोरेटला. पण त्यांच्या टाइमला AI नव्हतंच. आणि हे बेसिकली आता संसारिक माणसं आहेत, माझं जर मत सांगायला गेलं तर हे लोक AI कसं काय शिकतील, हे लोक AI मध्ये कसं काय कन्वर्ट होतील, हे जे जॉब जाण्याचे प्रकार चालले आहेत हे तेच प्रकार चाललेले आहेत. असं मला वाटतं की अपडेट कसं काय करायचं या लोकांनी आता. तुला आता सांगतो, याच्यात मी पण होतो ह्याच्यात क्वालिटीमध्ये, कॉर्पोरेटमध्ये. सो त्याच्यात प्रत्येक 6 महिन्याला 3 महिन्याला काही नवीन टूल यायचं याच्यामध्ये, MS एक्सेलमध्ये म्हणा, पॉवर पॉईंटमध्ये. सो त्याच्यात असं कमीपणा वाटायचं की जे दुसरे लोक ट्रेनिंग घेऊन यायची त्या गोष्टीची. सो आता कुठेतरी सगळ्याच लोकांना कॉर्पोरेटमध्ये म्हणा की त्यासोबत चालण्याची गरज आहे. म्हणजे जे कामं तुम्ही दिवसभर करायचे एक्सेलवर कॉर्पोरेट लाईफमध्ये,
सो ते कामं आता खूप म्हणजे 10 ते 15 मिनिटं, झालेत 1 ना. तास मॅक्स टू मॅक्स 1 तास म्हणतोय मी दिवसभराचं काम. जो रिपोर्ट बनवायचा, प्रोडक्शन रिपोर्ट बनवायचा आहे, प्रोडक्शनची PPT बनवायची आहे, क्वालिटीची PPT बनवायची आहे, महिन्याभराचा क्वालिटीचा रिपोर्ट द्यायचा आहे, मीटिंगमध्ये द्यायचा आहे. सो त्याच्यासाठी PPT बनवायला लागतात, बरोबर. सो त्या PPT बनवायला 2 ते 3 दिवस घालतात लोकं, म्हणजे ते मॅनेजर असतात, सिनियर इंजिनियर असतात. सो ती कामं आता लिटरली 30-30 मिनिटं, 20-20 मिनिटाची कामं झालेली आहेत. कशामुळे? हे नवीन टूल जे आलेले आहेत, AI टेक्नॉलॉजीमुळे जे AI टूल्स आहेत, ती कामं 15-15, 20-20 मिनिटात ती सॉर्ट करून देतात. त्यांना डेटा दिला तर ते अख्खे PDF, अख्खा MS एक्सेलचे फाईल बनवून देतात. असं अख्खं पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन बनवून देतं. जेमिनी बघून घे, LLMचं मॉडेल बघून घे जेमिनीचं. म्हणजे लिटरली दिवसभराचं काम, 12 तासाचं काम डायरेक्टली 30 ते 40 मिनिटावर आलेलं आहे, मॅक्स टू मॅक्स म्हणतोय. सो त्यासाठी या सगळ्यांना ती टेक्नॉलॉजी अडॅप्ट करावं लागेल. काहीच पण मग तरी आजही भरपूर सारे मॅनेजर लोक असं म्हणतात की काय मॅनेजर, आम्हाला काही फरक पडणार नाही, या किती काय आम्हीच लीड राहणार शेवटी. तर तुला काय वाटतं, त्यांची जॉब जाऊ शकतं असं जर AI म्हणजे अपडेट नाही झालं तर? अजून 2 ते 3 वर्षानंतर त्या पोझिशनच्या लोकांनाही धोका आहे. फक्त त्यांनी ते ओळखून घेतला पाहिजे फक्त बस. कारण की ज्या पद्धतीने AI इतकं रॅपिडली ग्रो करत आहे ना, मला नाही वाटत की जे आता सिनियर मॅनेजर आहेत, तिच्या लेवलचे लोक आहेत की ज्यांना वाटतं की हां मी आहे आणि मला कोणी काढू शकत नाही कंपनीमधून, कारण की मला तेवढं नॉलेज आहे या प्रोसेसचं म्हणा, मी सगळी टीम हँडल करू शकतो. सो त्या गोष्टीला कुठे तडा पडणार आहे, नक्कीच पडणार आहे. तडा कारण पडणार की म्हणजे? AI आता ऑटोमेटेड फॅक्टरी चालत आहेत, त्या पूर्णपणे AI हँडल करते. कॅमेऱ्यांमध्ये AI टेक्नॉलॉजी अडॅप्ट केलेली आहे, त्यांनी इन्स्टॉल केलेली आहे, जी की सगळी ट्रॅकिंग बघतात, किती माणसं आहे कंपनीत, कोण कुठे कोणत्या पॉईंटपासून कुठल्या पॉईंटपर्यंत जातोय, त्यांची प्रोडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट केली जाते. ती ऑटोमॅटिकली कॅमेरा कॅल्क्युलेट करतोय AI सिस्टीमने. म्हणजे हा माणूस याचं जर एवढंच काम आहे दिवसभराचं, तर हा किती दिवस कामचोर gap आहे? माणसांसाठी हे सगळं घातक आहे. खूप घातक आहे, कामचोर खूप घातक. माणसांसाठी लय Yes. घातक आहे. हां, माणसं राहतील असं नाही होणार की पूर्णपणे जॉब जाईल, पण कुठेतरी त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कमी होतील. त्यांना जो काम आहे दिवसभराचा तो लोड कमी होईल आणि कंपनीवर डिपेंड आहे. जर काम कमी झालं तर मग सॅलरी कमी करायची की नाही, ते कंपनी पण जर अपडेट नाही झालं तर याच्यातला परिणाम मला असं वाटतं ना की उद्याच्याला मॅनेजर आणि एम्प्लॉई जे अपडेटेड आहेत यांच्यात वादावाद निर्माण होते. कारण की मॅनेजरला कोणताही असो, आपला पर्सन जर वरती जाऊन जर ऑप्शन कंपनीमध्ये ऑप्शन तयार होत असतात, कंपनीमध्ये अपडेट नाही होत, ऑप्शन तयार होत असतात. जर तू माझ्यापेक्षा बेटर काम करतो तू माझ्या टीममध्ये, तर मग कंपनी माझा ऑप्शन निवडून घेत असते की हां, प्रवीण गौरवपेक्षा चांगलं काम करू शकतो. उद्याच्याला गौरव गेला जरी, येस, आता कुठेतरी ते व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण की कंपनीच्या हायर मॅनेजमेंटला पण दिसायला लागलं आहे की टेक्नॉलॉजीचा जो अभाव आहे तो किती इम्पॅक्ट करू शकतो प्रोडक्टिव्हिटीमध्ये. सो हा जे सिनियर मॅनेजर आहेत, जी वरची जुनी लोकं आहेत, सो ती कुठेतरी रिप्लेस व्हायला आता सुरुवात होईल, मला तरी वाटतं. बाकी प्रत्येकाचं पर्सनल मत असू शकतं त्यावर. आणि वर्क AI करेल असं तुला माहिती की करेल, पण IT मध्ये आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सगळ्यात जास्त धोका कोणत्या फील्डला वाटतो? IT मध्ये जर झालेला आहे, गेम झालेला आहे डायरेक्टली. IT मध्येच्या लोकांचा गेम झालेला आहे ऑलरेडी. खूप कमी लोक आहेत की खूप कमी असे प्रोफेशन आहेत की ज्यामध्ये तो जॉब टिकून राहील त्या लोकांचा. ऑलरेडी बाहेरच्या देशांमध्ये तू न्यूजमध्ये बघितलं की नाही बघितलं काय माहीत नाही, USA मध्ये जे डेटा सायंटिस्ट म्हणा, हे जे असे पोस्ट आहेत, हे 20 to 30% डिक्रीज डाऊनफॉल झालेला आहे यांच्या जॉब्समध्ये. का? की त्यांचं काम टेक ओव्हर केलेलं आहे AI. रिसेंटली 2-3 दिवसापूर्वीची न्यूज आहे, विचार कर. आणि हे तर फक्त स्टार्टिंग म्हणू शकतो. AIचा फक्त स्टार्ट झाला आहे एरा. अजून खूप पुढे जायचं आहे. चायना याच्यामध्ये खूप पुढे गेलेली आहे, लय पुढे गेलेली आहे. त्यांचे जे डेलीचे व्हिडिओ जेव्हा बघताना तेव्हा मला स्वतःला तरी असं वाटतं की यार मी जोपर्यंत जन्माला आहे तोपर्यंत तरी यांना कम्प्लीट करू शकणार नाही. आपल्या 2 पिढ्या करतील. मला तरी असं वाटतं ज्या पद्धतीने भारताची एज्युकेशन सिस्टीम आहे, ज्या पद्धतीने भारतातील पॉलिटिकल सिस्टीम आहे, इनडायरेक्टली म्हणायचं गेलं तर मला तर नाही वाटत की आपण त्यांच्या अजून 5 वर्षापर्यंत पण त्यांच्या आसपास कधी पोहोचू शकू की नाही पोहोचू शकू म्हणून. ते आता आपल्या एज्युकेशन सिस्टमने जर तो चेंज घ्यायला सुरुवात केलेली आहे ऑलरेडी. आता कुठेतरी कॉन्टेंट क्रिएशनला सिरियस घेतलं जातं आहे गव्हर्नमेंटकडून, आणि AIवर पण भरपूर पुश केला जातो आहे. एज्युकेशनमध्ये AIचं भरपूर आता पुश केलं जातं आहे की मुलांना अधिकाधिक AI कसं शिकवलं जाईल. डिग्रीज तयार झालेल्या आहेत आता AIच्या. सो त्याच्यामध्ये शिक्षण घ्यायला भरपूर आता पोरं इंटरेस्ट दाखवत आहेत आणि ऑलरेडी बॅचेस सुरू आहेत त्यांच्या. हे आता AIचं जे चालू झालंय शहरामध्ये, तर कुठलीही गोष्ट टेक्नॉलॉजी आली तर त्याचा नॉलेज
वापरात येऊ ना येऊ पण नॉलेज शहरातल्या लोकांना माहिती पडून जात असतं. Yes. पण आज आपण आपल्याच गावाचं जर घ्यायचं उदाहरण घेतलं गाव तर खेड्यांमध्ये गावांमध्ये हे का सरकार याच्यावरती का फोकस करत नाही की ही गोष्ट शहरापेक्षा पहिले अगोदर गावामध्ये आपण इम्प्लिमेंट केली पाहिजे, नॉलेज वाढवलं पाहिजे, अवेअरनेस वाढवली पाहिजे. या गोष्टीसाठी सरकार जबाबदार नाही, या गोष्टीसाठी गावातील लोक जबाबदार आहेत असं माझं मत आहे. आता हे कॉन्ट्रोवर्शियल असू शकतं किंवा प्रत्येकाचं पर्सनल मत असू शकतं. हे खूप पण जास्त यासाठी- कॉन्ट्रोवर्शियल हा, असतं. सरकार जबाबदार नाही याला, आपण जो मतदाता आहे ना तो जबाबदार आहे. पण सरकारचं काम आहे ना अवेअरनेस सरकार करायचं. सगळं असतं, सगळ्या सुविधा आहेत, सगळे प्रोव्हिजन आहेत गव्हर्नमेंट्स कडून. गावातील लोकांची दानत होत नाही सिस्टीमच्या विरोधात जायला. आता जर सरपंच बॉडी कुठली आहे त्याला प्रश्न विचारायला पाहिजे ना गावातील लोकांनी की मी बाबा उचललं, माझ्यावरती केस टाकून दिली तुझ्या गावातल्या सरपंच. तो वेगळा मुद्दा झाला, पण त्यात तुला यश मिळालं नाही मिळालं का? नाही, मला भरपूर तुला यश प्रमाणापर्यंत मिळालं. समाधानपणे त्यांनी तर कमीत कमी ते घाबरले तरी मला. ऍक्च्युअली पण तुला त्यांनी दाखवलं ना, म्हणजे झोल कळाला. असं नाही की तिथं नाही, सगळं मला चांगलं होतं. फ्रॉड आहे हे माहिती होतं. Yes. मला त्या कॉन्ट्रोवर्सीतनं फ्रॉड काय झालाय हे कळलं. हा, तसं मग गावातील लोकांनी प्रश्न विचारला पाहिजे की महिला सशक्तीकरणासाठी गव्हर्नमेंट कडून काय येते. त्यानंतर जे गावातील तरुण आहेत, जे शाळेतील पोरं आहेत, कॉलेजची पोरं आहेत, त्यांच्यासाठी शासनाकडून ग्रामपंचायत लेवलला कुठल्या योजना राबवल्या जात आहेत? असतात बरं योजना. यस स्किल डेव्हलपमेंट जो केंद्र सरकारचा उपक्रम आहे, हा. त्याच्यामध्ये सगळ्या लोकांना जे प्रोफेशन्स आहेत जसं की न्हावी म्हणा, त्यानंतर माळी म्हणा, त्यानंतर कार्पेंटर, हे सगळ्यांची ट्रेनिंग दिली जाते, त्याच्या मशिनरीज प्रोव्हाइड केल्या जातात. या गोष्टींची विचारपूस कोण करणार आहे? पण हे ग्रामपंचायत. आता मी तर इतका अवेअर असतो. आता हे तुझ्याकडनं मला आत्ता कळतं, मी खरंच ऑन कॅमेरा सांगतो, मला हे आत्ता कळलं की इतकं सगळं गव्हर्नमेंट, मग गव्हर्नमेंटला शिवाय देऊन फायदा नाही ना. नाही, मी सांगतोय काय, गावात गव्हर्नमेंटला ब्लेम करून काहीच फायदा नाही. प्रॉब्लेम आपल्या ते आपण विचारत नाही, आपण गव्हर्नमेंटला प्रश्न विचारत नाही. जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत आपल्याला फायदा मिळणार नाही. हा, जो गव्हर्नमेंट असं वाढून देणार आहे का? अच्छा, म्हणजे ताकद थोडी देणार जो आहे. विचारणार की भाई माझं वाला आलेलं आहे, मला ते कधी मिळणार? यस, विचारा, त्याचा फॉर्म भरा, त्याचं फॉलोअप घ्या आणि फायदा घ्या. दॅट्स इट. आणि जर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये पण तिथे भ्रष्टाचार वाटत असेल तर त्याविषयी पण आवाज उठवा. बघा, माझं तर एक म्हणणं आहे की गावातला असो का शहरातला असो का कुठला असो, तुम्हाला कळतं ना की इथं भ्रष्टाचार झालेला आहे किंवा काही घोळ झालेला आहे, ते सॉल्व्ह हो ना हो, पण प्रश्न विचारला पाहिजे एकदा का असे ना. यस, किमान पुढच्या वेळेस ते लोक जर काही चुकीचं करत असतील तर त्यांना एवढं माहिती असतं की कोणी बोलो ना बोलो हा व्यक्ती प्रश्न विचारणार, कमीत कमी ती दचक बसते. येस, आपला पॉडकास्टच्या थोडासा बाहेरचा आउट ऑफ द सिलेबस क्वेश्चन आहे हा. पण इथे फक्त एवढंच कव्हर करू आपण की जे फायद्याच्या गोष्टी आहेत, गव्हर्नमेंटकडून ज्या स्कीम येतात, जे पण काही धोरणं येतात, त्यांच्याविषयी प्रश्न विचारा की आमच्यासाठी काय आहे, माझं शिक्षण एवढं झालं आहे बाबा, तर गव्हर्नमेंट माझ्यासाठी ग्रामपंचायत लेवलला काय उपक्रम राबवते त्याची विचारपूस करा. त्यातून तुम्हाला तुमच्या फायद्याचं मिळू शकतं. तुझ्या मतानं गव्हर्नमेंटने किंवा आपल्या एज्युकेशन सिस्टमने कुठले 3 मेजर बदल केले पाहिजेत? जसं सिद्धेशने आता खूप अशी रिअल डार्क साईड दाखवली एज्युकेशन सिस्टमची, आणि सिद्धेशने जे केलेलं आहे ते ॲक्च्युली आपल्याला अपेक्षित असतं आपल्या कुठल्या तरी नेत्यांकडनं, समाजातील गव्हर्नमेंटकडून अपेक्षा, गव्हर्नमेंटकडनं. येस, नेता म्हणजे नेता आपल्यातलाच आहे आणि Yes. आपणच म्हणजे गव्हर्नमेंट आहे, म्हणजे आपला एक प्रतिनिधी आहे ना तो शेवटी. तर नेता पण कोणी बाहेरचा नाही, तो पण गव्हर्नमेंटचा किस्सा आहे. तर आपण अधिकाऱ्यांना म्हणा किंवा लोकांना म्हणा, हे सगळं समाजाचा पण फेल्युअर आहे हा. Yes. ऍक्च्युली नेता लोकांचाच नाही, अधिकाऱ्यांचाच नाही, हा समाजाचाच फेल्युअर आहे. 3 बदलमध्ये तुला सांगतो, 3 बदलमध्ये तर मोठा एज्युकेशन सिस्टीमचा बदल झाला पाहिजे. एज्युकेशन सिस्टममध्ये खूप काळाची गरज आहे आता. त्याच्यात AI चा जो इन्व्हॉल्वमेंट आहे ती जेवढी आहे त्याच्यापेक्षा मी तर म्हणतो अजून 50-60% ती वाढवली पाहिजे. ज्या पद्धतीने बाहेरच्या देशाने, चायनाने, USAने, सगळ्याच देश जे विकसितच्या यादीमध्ये आहेत, त्यांनी ज्या प्रमाणामध्ये AI त्यांच्या एज्युकेशन सिलेबसमध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे, ज्या पर्सेंटेजमध्ये, त्या पर्सेंटेजमध्ये आपल्याला त्यांच्यापेक्षा थोडं कमी का होईना पण केलं पाहिजे. आता ज्या पद्धतीने आहे ते खूप कमी आहे आणि पोरं सिरियस अजून पण घेत नाही आहेत त्याला. मला तरी असं वाटतं की शालेय लेवलला तर मित्र म्हणतो 5वी ते 10वीच्या लेवलला मुलं सिरियस घेत आहे की नाही काही माहीत नाही. त्यांच्या अभ्यासक्रमात ती गोष्ट ॲड केली की नाही ते पण काही माहीत नाही. माध्यमिक लेवलला तर मला काही माहीत नाही. इंग्लिश मिडियम जे प्रायव्हेट शाळा आहेत त्यांच्या लेवलला ते त्यांनी केलं असेल. नाही, प्रायव्हेट शाळांना आपण म्हणतो की प्रायव्हेट शाळावाले इतके पैसे घेतात, इतके पैसे, पण त्या level ला पण ते त्या education लोकांनी provide अपडेट करताय. ठेवलेलं आहे तेवढं. त्या लेवलला ते एज्युकेशन प्रोव्हाइड करताय, क्वालिटी ऑफ एज्युकेशन आहे ना त्यांचं. असं नाही जेवढे पैसे घेत आहेत
अपडेट करता येते, पोरांना अपडेट करणं. आपण आहे ना प्रायव्हेट शाळांना बोलून फायदा नाही, कारण की गव्हर्नमेंट शाळांपेक्षा तिथे ते पण लोक आपलाच खूप दोष जास्त आहे. हा तो पण आपला आपला स्टँड आहे की मराठीत घालायचं की येस. तू असो का मी असो, आपण आपला पुढच्या पिढीसाठी हेच बघू की बाबा आपली पुढची मी असं घालवलेलं आहे, मला किती तकलीफ झाली अपग्रेड व्हायला. एकच सांगेल मी, एज्युकेशनकडे लक्ष द्या. एज्युकेशनला कधीच कमी समजू नका. जी डिग्री भरपूर व्हिडिओज बघितले असतील इंटरनेटवर की अरे डिग्रीचा पेपर आहे, डिग्री फक्त पेपर आहे रे, काय फायदा. असं काही कधीच चूक त्याला असं समजू नका, पेपर समजू नका त्याला. ती डिग्री खूप मेहनतीने कमवलेली असते, त्याच्या मागचं त्या मुलालाच माहिती असतं की ती कशी कमवली असते. यस. आणि त्या मुलाला त्या बेसिसवर, त्या पेपरच्या बेसिसवर खूप सारं नॉलेज आलेलं असतं. हां, फक्त एवढं आहे की तो मार्केटमध्ये जेव्हा जॉब सर्च करायला ते प्रत्येकाला फेस करावं लागतं, स्ट्रगल करावं लागतो. पण असं नाही की तो जॉब करतोय म्हणजे त्याला आपण कमी लेखलं पाहिजे आणि त्याचं काही पुढे होऊ शकत नाही. 8-10 वर्षानंतर बघा तो एक चांगल्या लेवलला असतो. आज आहेच ना, आज तुझं उदाहरण जरी घ्यायचं नाही, मी तर तुझंच उदाहरण दिलं की हीच गोष्ट आपण जर 4 महिन्या 1 वर्ष अगोदर जर बोललो असतो, आपल्याला कोणी सिरियस घेतलं असतं नाही. पण आज तुझ्याकडे 10 ते 12 लाख नंबर्स बघितले फॅमिली आहे, ते लोक आज तुझे सक्सेस रेट बघतात ना. ते येस, नंबर्स बघितल्यानंतर कोणी पण बिलीव्ह करतं. असं नाही की बाबा आता भरपूर फॉलोअर्स होऊन गेलेत आणि काही पण फेकतोय. पण एज्युकेशनला तर तुम्ही न्याय द्या, म्हणजे त्याला रिस्पेक्ट केला पाहिजे. एज्युकेशनला कमी समजू नका, शिक्षण पूर्ण करा. कोणत्याही अशा इन्फ्लुएन्सरच्या नादी लागू नका की बाबा अरे एज्युकेशन में कुछ रखा नहीं है आणि उससे अच्छा कॉलेज ड्रॉप आउट करून द्या आणि बिझनेस टाकून द्या. शिक्षण घ्या प्रॉपर आणि नंतरच तुमचं काय बिझनेस पार्ट टाइम करायला लागतं त्याला. आपण शिक्षण एज्युकेशन पहिले महत्वाचं प्रायोरिटी. अजूनही रिग्रेट आहे की माझी डिग्री कंप्लीट झालेली नाही. भले मी आहे चांगलाच, पण मला अजूनही रिग्रेट आहे की माझ्याकडे तो पेपर पाहिजे होता. घेऊन टाक ना मग, आता काय फरक पडत नाही. तो मिळवणं खूप कठीण आहे. म्हणजे वेळ गेल्यानंतर ती गोष्ट करणं खूप जास्त अवघड जात असते. आमचा पण पूर्ण पॉडकास्टचा तोच एक इंटेन्शन आहे की जी गोष्ट वेळेवर करायला पाहिजे, जे बदल जे आता घडत आहेत ते वेळेवरती करून घ्यायला पाहिजे. नाही तर त्यानंतरून तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ती गोष्ट सक्सेसफुल करणं खरंच सगळ्यांनाच पॉसिबल होत नसते. येस, माझं तेवढंच सांगेल की एज्युकेशनकडे फोकस द्या तुम्ही खूप द्या, कारण की तेच तुमचं आयुष्य सुधारू शकते, दुसरं कोणीच नाही. आणि मोटिवेशन घरातच ठेवा. मोटिवेशन नेहमी घरात असतं, आपण बाहेर बघतो. ऑलवेज मोटिवेशन नेहमी घरात असतो. आपला बाप कामाला जातोय, फर्स्ट मोटिवेशन. आपली आई दुसऱ्या शेतात कामाला जाते, सेकंड मोटिवेशन. आपला बाप पायी चालतोय गावामध्ये, STवर जातोय दुसऱ्याच्या गावात, कुठेही म्हणा, थर्ड मोटिवेशन. आपली बहीण दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते, फोर्थ मोटिवेशन. आपण स्वतः STने जातोय पास काढून, हे खूप मोटिवेशन आहे. कॉलेजला म्हणा, कुठेही म्हणा. त्यानंतर अजून काय सांगू तुम्हाला मोटिवेशन. हां, आपलं घर बघून घ्या ना, घर बघून घ्या. आपण कोणत्या पत्र्याच्या घरात राहत असाल तुम्ही, मातीच्या घरात, ते बघून घ्या. सर्वात मोठं मोटिवेशन आहे. लानत आहे जर आपण 10 वर्ष त्याच घरात आपण लाईफ काढत असून तर थू अशा जिंदगीवर माझी. झाकीर खानने सांगितलेलं होतं की घरातला एक व्यक्ती हा असा असतो ज्याच्यामध्ये ती क्षमता असते ती पूर्ण चेंज करू शकतो, पूर्ण आपली 7 पिढ्यांचं भलं करू शकते किंवा 7 पिढ्यांची लाईफस्टाईल बदलू शकतं. आता तो व्यक्ती कोण बनायचा ते तुम्ही ठरवा. ज्याने त्याने ज्याचं त्याचं ठरवायचं की बाबा पुढचा येणारा बदलल की मग मलाच बदलायचं आहे. ते पोरांना असं वाटेल की अरे काही खूप एकदम आमच्याकडे टाइम आहे म्हणून आम्ही बोलतोय, पण मोटिवेशन फेकून दिलं, फुल मोटिवेशन हे जास्त फुल असं मला वाटतं की लोकांना वाटेल की हे काहीच्या काही सांगतात. अरे पण मोटिवेशन घरातच आहे ना. नाही, तू जे बोलत ते रिअलच आहे, पण जोपर्यंत लोकांना गंमत घ्यायची वाटते, जो एखाद्या आपल्या आजूबाजूचा ती गोष्ट सिरियस करून जोपर्यंत चालला गेला त्यावेळेस त्या वाटतं की अरे ती गोष्ट त्यावेळेस आहेत. आता मी जे बोललो ना त्या गोष्टी मुलं सिरियस घेत आहेत. काही मुलं ती पोलीस भरतीची तयारी करतायत, ती CRPFची तयारी करतात, ती काय म्हणतात CISFची तयारी करतायत. आता CISFचा रिझल्ट लागला आता, त्याच्यामध्ये भरपूर पोरं सिलेक्ट झाली. बघितली मी अशी की त्यांची परिस्थिती खूप खराब होती. त्याच्यातून त्यांनी मान काढलीच ना वर. त्यांनी बघून घेतलं की गरिबी घर में है, बदलावं लागेल आपल्याला. आपला आता एक शेवटचा प्रश्न असा राहील की तू तुझ्या फॉलोअर्स लोकांना माझ्या पॉडकास्ट मार्फत तू काय एक मेन संदेश देण्याचा प्रयत्न करशील. ओके, आता पॉडकास्टचं माझा पण चॅनल आहे बरं का. नाही, पण माझा विषय माझा आहे ना. हां, ठीक आहे ना. मग त्यासाठीच तर मी बसतोय ना की जर तुम्ही अजून पण चिल मोडमध्ये असाल, अजून पण सिरियस घेत नसाल ना स्वतःच्या फॅमिलीला, स्वतःला, तर संपलं आयुष्य. मग संपलंय. पुढं अपग्रेड नाही झाले तर मी तर एवढंच म्हणेल की संपलेत तुम्ही. सिरियस घ्या.
तशा खूप मारायच्या आहेत मला. प्रवीणसोबत मी असंही गप्पा मारू शकतो, तुमच्यासोबत पण गप्पा मारायच्या होत्या, पण वेळेचा अभाव आहे. प्रवीण देवरे जे आहेत ते आता खूप मोठे व्यक्ती झालेले आहेत. नाही, त्यांचे नाही. 4 व्हिडिओ आता शूट करायचे आहेत. प्रमोशनल 2 व्हिडिओ आहेत. त्यांचे 4 पेजचे 4 व्हिडिओज आहेत. खूप सारं त्यांच्याकडं काम आहे. त्या कामातनं त्यांनी मला वेळ दिलेला आहे. त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही हा पॉडकास्ट कुठून बघत आहात, कुठल्या जिल्ह्यातनं बघत आहात, तालुक्यातनं बघत आहात, ते कमेंट करून नक्की सांगा. प्रवीणच्या व्हिडिओजपासून तुम्ही काय काय शिकलेत, काय फायदा झाला तुम्हाला, तेही कमेंटमध्ये करून सांगा. येस. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की ही जी स्टोरी स्टार्ट झालेली आहे प्रवीणपासून, ती पुढच्या काळामध्ये खूप सारे इंटरव्ह्यूज या चॅनलवरती आपल्याला बघायला भेटतील. येस, गौरवच्या चॅनलला फॉलो सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि ओजी गौरव म्हणून इंस्टाग्रामला याचं पेज आहे, फॉलो करून चांगले इन्फोटेनमेंट रिलेटेड व्हिडिओज बनवतो. बऱ्यापैकी लेटेस्ट गोष्टी तुम्हाला तिथे बघायला मिळतील. आणि हो, आपल्या लोकांना सपोर्ट करा. आपली लोक पुढे जातील. मराठी माणूस कसा पुढे जाईल यावर सगळ्यांनी फोकस करा. मी तर म्हणतो, इतर बाहेरचे करण्यापेक्षा ना पहिले आपली लोक मोठी करायचा प्रयत्न करा. येस, दॅट्स इट. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय जय महाराष्ट्र, जय खानदेश. जय खानदेश.